चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता थेट गुंडगिरीपर्यंत पोहोचल्याचा गंभीर आरोप होतोय। विजय वडेट्टीवार यांच्या समर्थक नगरसेवकांना शस्त्र दाखवत अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप माजी काँग्रेस शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी केलाय। पुण्याहून परतणाऱ्या नगरसेवकांची गुरुवारी पहाटे समृद्धी महामार्गावर अडवणूक करण्यात आली होती आणि त्यांना शिवीगाळ आणि धमकी देण्यात आली होती। सहलीसाठी पुण्याला गेलेले काँग्रेसचे एकूण 19 नगरसेवक परतीच्या प्रवासात असताना समृद्धी महामार्गावर टोल नाक्याजवळ 25 ते 30 जणांनी त्यांच्या वाहनाची अडवणूक केली। या लोकांनी शस्त्र दाखवत जबरदस्तीने सोबत या अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। या दरम्यान एका नगरसेवकाचा कॉलर पकडण्यात आल्याचीही माहिती समोर आली असून या गंभीर प्रकारानंतर वर्धा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणातील सौरभ ठोंबरे यांनी यापूर्वी चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती। बाहेरून गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक काँग्रेस पक्षात दाखल झाले असून सध्या कोणकोणत्या गटात आहे हे संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे। सर्व सत्य पोलीस तपासात समोर येईल असा विश्वास रामू तिवारी यांनी व्यक्त केलाय। नाही, आमचे 19 नगरसेवक पुण्याला सहलीला गेले होते। तिथून ते परत येत होते। काल सकाळी 6 वाजता वर्धा येथे वर्धाच्या जे टोल नाका आहेत तिथं एक 25-30 लोकांनी जे पूर्ण शस्त्र चाकू घेऊन होते ते बसला अडविला आणि त्यांनी बसमध्ये जाऊन 2-4 लोकांनी जाऊन तिथले जे आमची महिला नगरसेविका होते, महिलासोबत जे त्यांचे रिश्तेदार होते त्यांना धमकावलं की तुम्ही आमच्यासोबत चला, नाहीतर आम्ही असं करू तसं करू, धमकी देत होते। आणि एका नगरसेवकाच्या कॉलरवर पण हात लावला त्यांनी। म्हणून काल ते वर्धा येथे आमचे काही नगरसेवकांनी जाऊन तिथं कंप्लेंट केली आहे। आणि हे सर्व जे चालू आहे ते हे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक करत आहे। त्यामध्ये काही आमचे काँग्रेसचे पण लोक आहे। ते जे सौरभ ठोंबरे आहे ते विठ्ठल मंदिर प्रभागातून नगरसेवकची उमेदवारी त्यांना मिळाली होती। आणि ज्या रिपोर्टमध्ये आणखीन एकाचं नाव आहे ते पण नगरसेवकचे उमेदवार होते आमचे एकोरी वाड्यातून। म्हणून हे जे गुंडगिरी आहे बरोबर नाही आहे। काँग्रेसची हे विचारधारा नाही आहे। काँग्रेस हे अहिंसाप्रेमी पार्टी आहे। इथे हे गुंडगिरी बरोबर नाही आहे। या घटनेमुळे चंद्रपूर काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय।